Friends, we are going to see Quit India Movement. छोडो भारत चळवळ अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे. ऑलरेडी आस्क्ड इन द UPSC मेन्स एक्झामिनेशन येऊन गेलंच आहे. तर तुम्हाला माहितीच असेल की भारताच्या स्वातंत्र्य संघर्षात इंडियन फ्रीडम स्ट्रगल द लास्ट अँड अपेक्स मुवमेंट इज अ क्विट इंडिया मुवमेंट. शिखर चळवळ होती, शेवटची होती, जिने एक निश्चयात्मक यश दिलं आणि भारताला स्वातंत्र्य मिळालं. तर मग ही चळवळ कुठल्या बॅकग्राऊंडवर झाली, त्याच्या मागे कोणते कोणते लोक होते आणि त्यातनं काय परिणाम झाले ते आपण बघणार आहोत. वी हॅव टू सी दॅट. सो लेट्स सी द इंट्रोडक्शन टू दिस मूवमेंट. द क्विट इंडिया मूवमेंट was launched on 8 August 1942, a very important day, by Mahatma Gandhi during the World War II. It was a mass protest. So Gandhian movement is about the mass movements. जन आंदोलनांचं युग होतं आणि त्याचं शिखर म्हणजे ही चळवळ आहे. डिमांडिंग अन एंड ऑफ द ब्रिटिश रूल इन इंडिया हे याचं मुख्य उद्देश होतं. जेनेसिस ऑफ द मुवमेंट, ग्रोइंग डिसकंटेंट विथ द ब्रिटिश रूल. वाढता असंतोष हे तर प्रमुख कारण होतं. ब्रिटिशांचं राज्य संपत नव्हतं. एखादी अंधारी जात संपू नये तसा हा सगळं ब्रिटिश राज्य प्रकार होता की विविध प्रकारचे दुष्काळ, रोगराई, दुःख, दैन्य आणि दारिद्र्य यांनी देश त्रस्त झाला होता. फेल्युअर ऑफ द क्रिप्स मिशन, मार्च 1942 मध्ये क्रिप्स मिशन आलं, क्रिप्स सिस्टाई, आणि त्यांनी प्रयत्न केले की भारतीयांना आपल्या बाजूने वळवायचं आणि ब्रिटिशांच्या युद्ध प्रयत्नात भारतीयांना खेचायचं. पण क्रिप्स महोदय यांच्याकडे पुरेसे चांगले प्रस्तावच नव्हते आणि त्यामुळे क्रिप्स प्रस्ताव फेल गेला. क्रिप्स मिशन फेल्ड. इम्पॅक्ट ऑफ द वर्ल्ड वॉर II ऑन इंडिया. सो इंडिया इज सफरिंग फ्रॉम द वर्ल्ड वॉर II. एस्पेशली द इंडियन फूड ग्रेन इज बीन ऍक्टिव्हली सेंट टू द युरोप. भारताला अन्नधान्य जे आहे ते युरोपात चाललं होतं आणि भारतामध्ये टंचाई निर्माण झाली होती, महागाई वाढलेली होती आणि त्यामुळे लोक आता एका दबावामध्ये आली होती. या काळामध्ये आर्थिक रायझिंग नॅशनलिस्ट सेंटिमेंट, राष्ट्रवादाचा प्रसार विविध गटांमध्ये होत चालला होता. हे एक कारण होतच, नाही का. सो स्टार्ट ऑफ द मुवमेंट ऑन 8 August 1942. गांधी गिव्ह द कॉल फॉर अ डू ऑर डाय, करो या मरो. माहिती असलंच की मुंबईमध्ये गोल या टँक या ठिकाणी काँग्रेसने विशेष अधिवेशन बोलवलं आणि तिथे गांधींनी हा कॉल दिलाय. विशेष म्हणजे मुंबई हे शहराची स्थापनाच ब्रिटिशांनी केली. ब्रिटिश म्हणत की एके दिवशी अख्खा भारत सोडून देऊ, पण मुंबई आमच्याबरोबर राहील, आम्ही स्थापन केलं शहर ना. विशेष काय तर त्याच शहरामध्ये शेवटी जिथे गेटवे ऑफ इंडिया आहे तिथे कॉल वॉज गिव्हन टू क्विट. निघा आता. म्हणजे गांधी म्हणाले की डू ऑर डाय. काँग्रेस वर्किंग कमिटी पास द क्विट इंडिया रेझोल्युशन. विशेष म्हणजे हे जे ठराव आहे हा पास केला आहे किंवा मांडला आहे जवाहरलाल नेहरू यांनी. जस्ट काही महिने आधी वर्धा इथल्या बैठकीत त्यांनी विरोध केला होता. ते इतके चिडले होते कल्पनेवर चळवळीच्या की ते बैठक सोडून निघून गेले होते. बट गांधी played his own magic and in the 8 August 1942 Golia tank, it's a Jawaharlal Nehru who put up the resolution of a quit India. ऐकणं इंटरेस्टिंग. ब्रिटिश रिस्पॉन्डेड विथ द इमिजिएट अरेस्ट ऑफ द लीडर्स. रातोरात एक ऑपरेशन थंडरबोल्ट ब्रिटिशांनी चालवलंय आणि सर्व मुख्य नेत्यांना अटक करून टाकली. त्याच्यामध्ये जवाहरलाल नेहरू होते, वल्लभभाई पटेल होते, हरताब मेहता होते किंवा मग खुद्द महात्मा गांधी, मौलाना आझाद, सगळ्यांना रात्र उठवलंय आणि कुठे नेलं त्यावेळी तरी कळलं नाहीये. मास प्रोटेस्ट इरप्टेड अक्रॉस द कंट्री. आता या सगळ्याची सुरुवात झाली कशी ते बघितलं पाहिजे. मुळात जो ठराव आहे त्या ठरावातच सगळं आहे की ही निर्णायक आणि माझ्या आयुष्यातली शेवटची लढाई आहे. गांधी म्हणाले परत तुमच्याकडे येणार नाही की पुढची अजून एक चळवळ आणि मग लढत राहू. तसं होणार नाही. दिस इज द लास्ट मुवमेंट ऑफ माय लाईफ. दिस टाइम आयदर यू अचीव ऑर फॉरगेट, डू ऑर डाय, करो या मरो. मला सगळ्यांचं सहकार्य हवंय. गांधी म्हणाले कोणीही कुठले एक्सक्यूज देऊ नये की मला नोकरी आहे, कुटुंब आहे. प्रत्येकाने भाग घ्यावा. त्यांचं म्हणणं याला एक्सक्यूजच नाहीये. स्वातंत्र्य संघर्ष जो होता त्याची नौका मी आता वादळामध्ये सोडून दिली आहे. एक तर ती किनाऱ्याला पोचेल, नाहीतर ती बुडून जाईल. एक काहीतरी होईल, गांधी म्हणाले. तर आणि त्यामुळे यावेळेला सर्वांचा निश्चय आणि प्रयत्न हातभार लागला तर मग स्वातंत्र्य दूर नाही असं गांधी म्हणाले. तर आणि त्यामुळे हा जो निश्चय आहे तो याच्यामध्ये आपल्याला दिसतोय. So his speech of Gandhi is very important. He gave the guideline of what is going to be offered in this particular movement. This time he has made clear as usual that this is going to be the non-violent movement, but also it's true that this is not a Gandhian or Congress movement. हे गांधींची किंवा काँग्रेसची चळवळ नाही असे त्यांचं म्हणणं आहे. तर एक क्लू दिला की ही लोकांची चळवळ असणार आहे. तर याला त्यांनी कार्यक्रम दिला नव्हता, नेत्यांची यादी दिली नव्हती. का तो सगळं ठरवायचं कोणी आहे तर लोकांनीच ठरवायचं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि खरोखर खरंच ठरलं. कारण काय झालं की या भाषणानंतर
रातोरात सर्व मुख्य नेत्यांना अटक झाली, खुद्द गांधींना सुद्धा. आणि त्यामुळे मग मुख्य नेते तर तुरुंगातच गेले. आर.सी. मुजुमदारांनी म्हटलंय की गांधी गेव द कॉल फॉर डू ऑर डाय, काँग्रेस नायदर डिड नायदर डाईड, की हे तर रातोरात तुरुंगात जाऊन बसले. पण मग तरी सुद्धा काय झालं की दुसऱ्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या निवडणूक लढवलीच, किंबहुना लोकच नेते झाले. आणि मग त्या लोकांची चळवळ, पीपल्स मुवमेंट, हा एक कल्पना जी होती ती गांधीच्या डोक्यात होतीच. कारण शेवटी काँग्रेसचे मुख्य नेते तुरुंगात गेले. काँग्रेसच्या एका मुख्य नेत्याने, प्रमुख नेत्याने चळवळीत भागच घेतला नाही, ते म्हणजे राजगोपालाचारी. ते म्हणले क्रिस्प मिशनने आपल्याला खूप काही देऊ केलं होतं, ते आपण घ्यायला पाहिजे. आणि त्याशिवाय बाकीचे नेते बघितले आपण, किंवा पक्ष बघितले, तर जसं कम्युनिस्ट पक्ष, त्यांनी तर या काळामध्ये ब्रिटिशांची हातमिळवणी केली, त्यांच्यावरची बंदी उठली आहे. त्यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर हेगिरी केली चक्क, त्यावेळी त्यांनी भाग घेतला नाहीये. किंवा हिंदू महासभेने भाग घेतला का, तर नाही, त्यांची ब्रिटिशांची हातमिळवणी आहे. उलट ते म्हणाले की सैन्यात सामील व्हा आणि ब्रिटिशांना मदत करा, तर त्यांनी भाग घेतला नाहीये. मुस्लिम लीगने भाग घेतलाय का, कुठे काय. जिनांचा तर कॉल आहे की डिव्हाइड अँड क्विट, जायचं तर जा पण फाळणी करून जा. आणि त्यामुळे मुस्लिम लीगचा ब्रिटिशांनाच पाठिंबा आहे. किंवा मग आर.एस.एसने काय म्हणणं होतं, तर आर.एस.एसचं म्हणणे की सांस्कृतिक संघटना आहोत, आणि त्यामुळे त्या इथेही त्यांनी भाग घेतला नाहीये. की डॉक्टर आंबेडकरांची शेड्यूल कास्ट फेडरेशन, त्यांनी भाग घेतलाय का, त्यांनी भाग घेतलेला नाहीये. अस्पृश्यांसाठी काहीच नाही त्यांचं म्हणणं आहे. असं बघितलं आपण तर कुठल्याच इतर पक्षाने भाग घेतला नाहीये, आणि काँग्रेसवरही बंदी आली. पण मग लोकांनी मात्र चळवळ लढवली रेषेत. इट्स अ पीपल्स मुवमेंट इन द ट्रू सेन्स, वन कॅन से. सो गांधी स्पीच गिव्ह द इंटरेस्टिंग आयडियाज अबाउट इट. सम से दॅट आय हॅव चेंज्ड. मी 1920चा गांधी आहे का आता, तर आहे, तोच आहे त्यांचं म्हणणं आहे. अजूनही मी नॉन व्हायलन्स, अहिंसा या तत्वावर पक्का आहे त्यांचं म्हणणं आहे. ज्या कोणाला अजूनही असं वाटतंय की नाही आपल्याला ते जमणार नाहीये, त्यांनी मतदान करू नये ठरवायच्या बाजूने, असं त्यांनी म्हटलंय. पण दुसरीकडे याच भाषणात त्यांनी हे क्लिअर करून टाकलंय की यावेळी हिंसा की अहिंसा हे ब्रिटिशांच्या प्रतिसादावर अवलंबून आहे. जर त्यांनी ही चळवळ अहिंसकपणे हाताळली तर ती अहिंसक राहील, आणि जर त्यांनी हिंसा केली तर कदाचित ती हिंसक होईल. आणि अशा प्रकारे एक हिंट दिली आहे की यावेळी ब्रिटिशांवर डिपेंड आहे, आमच्यावर नाही. डिपेंड ऑन ब्रिटिश रिस्पॉन्स नाव अँड नॉट ऑन अस. ज्यावेळी 1.5-2 लाख लोक मेले, तर मी म्हणेल की ते चांगल्या कारणासाठी शहीद झाले, असं त्यांनी म्हटलंय. यावेळी त्यांनी चक्क पोलिसांना हे आवाहन केलंय की त्यांनी जवळ भाग घ्यावा. किंवा मग त्यांनी संस्थानिकांच्या प्रजेला सांगितलंय की संस्थानिकांचा आदेश नव्हे, राजाचा आदेश नव्हे, तर अंतर्मनाचा आवाज ऐका, असं गांधींनी म्हटलंय. सो ही रिमेन फर्म ऑन द आयडिया. या सगळ्यात त्यांनी एक गोष्ट क्लिअर केली की मी हे कम्युनल, आपण काँग्रेसमध्ये काय केलंय की कायमच कम्युनल प्रकारच्या टेंट पासून दूर राहिलोय. आपल्यामध्ये आपण कधी धार्मिक फूट पडू दिली नाही. आपण सगळ्यांनी मिळून ही काळजी घेतली की काँग्रेस एक सेक्युलर संघटना राहील, आणि सेक्युलर पद्धतीने आपण राजकारण करू. काही लोकांचं म्हणणं आहे की आपण डिक्टेटरशिपकडे चाललोय, तेही मला वाटत नाही. ते म्हणाले अशी कुठली आपल्यामध्ये कुठे स्कोप नाहीये किंवा कुठली रूम नाहीये. आपण एक लोकशाही प्रधान संघटना आहोत, आणि तेच आपलं ध्येय आहे, हे त्यांनी क्लिअर करून टाकलेलं आहे. आणि त्यामुळे कशा प्रकारचा देश आपल्याला पाहिजे हे त्यांनी नीट सांगितलेलं. गेले 22 वर्ष आपण लढतो आहोत, आणि आता अंतिम यश समोर दिसत आहे, किनारा दिसतोय. आता बुडायचं नाहीये, तर तिथपर्यंत पोहोचायचं आहे, गांधी म्हणाले. अजून काही गोष्टी त्यांनी क्लिअर केल्या की आता हे डेमोक्रॅटिक फोर्सेसच्या विरुद्ध आम्ही लढतोय का, तसं काय नाहीये. ते म्हणाले मी ब्रिटनच्या बाजूनेच आहे, इतके वर्ष ब्रिटिशांविरुद्ध लढलो, पण माझ्या मनामध्ये ब्रिटिशांविरुद्ध कोणताही द्वेष नाहीये, नो हेट्रेट फॉर द ब्रिटिश. आणि तो असायची गरजच नाहीये. किंबहुना मी आता जास्त ब्रिटिशांच्या बाजूने आहे पूर्वीपेक्षा. मला तसं वाटतं की ब्रिटिशांनी जर भारताला स्वातंत्र्य दिलं, तर आम्ही आमच्या पूर्ण मनाने, पूर्ण आमचं जोर लावून ब्रिटिशांना युद्धामध्ये मदत करू आणि त्यांना विजय मिळवून देऊ. आणि त्यामुळे खरं तर ही चळवळ ब्रिटिशांसाठीच करतो आहोत, की त्यांच्या बाजूनेच आहे, असं गांधींचं म्हणणं आहे. काही लोक म्हणतात की आपण जपानची बाजू घेतोय, तर तसं काहीच नाही. ते म्हणाले जपानची बाजू बाजू घ्यायचा प्रश्नच येत नाही. हे तर एक गुलामगिरी बंद करून दुसऱ्या गुलामगिरी लढायचा प्रश्न निर्माण होईल. ते आम्हाला ब्रिटिशही नकोय आणि जपानही नकोय. आम्हाला काय हवं आहे, तर ते आहे स्वातंत्र्य. त्याच्यासाठीच हे सगळं चाललं आहे, असं त्यांनी म्हटलंय. आणि फायनली त्यांनी म्हटलंय की आता दूर नाही स्वातंत्र्य, ते आता मिळणारच, असा निश्चय त्यांनी केला की मला स्वातंत्र्य हवंय, शक्य झालं तर आज, आणि शक्य झालं तर आत्ताच. हा जो निर्णय त्यांनी हे घेतलाय पवित्र पवित्रा, त्याच्या त्यांनी कधीच घेतलं नव्हतं. ही हॅज नॉट टेकन सच अ स्टान्स एनी टाइम इन द पास्ट. ही इज नॉट डेस्परेट टू गेट द इंडिपेंडन्स, सो दॅट टू बी सीन फ्रॉम हिज वर्ड्स. त्यांच्या शब्दात आपल्याला कळतं. सो हे सगळी काय स्थिती होती देशातली, तर देशामध्ये ब्रिटिशांनी काय करून ठेवलं होतं, मोठा गोंधळ घालून ठेवला होता.
की जपान जो होता तो बंगालच्या सीमेवर उभा होता आणि कुठल्याही क्षणी तो उतरेल बंगालमध्ये स्थिती होती. तर ब्रिटिशांना भीती वाटत होती की बंगालमधली जी भाताची उभी रोपं आहेत ती जर जपानच्या हाती मिळाली तर खाऊन पिऊन जपान एवढं प्रबळ होईल की देट विल बी नियरली इम्पॉसिबल टू डिफीट देम अगेन. सो ॲज अ वॉर टॅक्टिक्स दे हॅव बर्न डाऊन द क्रॉप्स इन बेंगॉल. तरी बंगालमधल्या उभ्या पिकांना आगी लावून टाकल्या. काही हरकत नाही, युद्धतंत्राचा भाग होऊ शकतो, पण मग त्यांना अन्न द्या ना. पण नाही, हे भारतातलं अन्न चाललं कुठे होतं? ते चाललं होतं ब्रिटनला. सो फॉर लाईफ हू इज अ प्रायोरिटी, अ बेंगॉली पर्सन or a British person? So for British logic, it's a British person should survive and not a Bengali person. And so in the single year of 1943, it is claimed that 4 million lives have gone. 40 लाख लोक मेलेत एका वर्षामध्ये. इतक्या मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडले आणि हे सगळे दुष्काळ मानवनिर्मित होते. दे आर मॅनमेड अँड नॉट नॅचरल. थोडक्यात या सगळ्या हत्यांचं पाप ब्रिटिशांच्या डोक्यावरून जाऊन पोचतं हे निश्चित असं म्हणता येईल. ही जी 42 मुवमेंट आहे क्विट इंडिया त्याची सुरुवात मोठी नाटकीय झाली, ड्रामॅटिक. ऑन द 9th August morning, the flag in Mumbai was unfurled by women Aruna Asaf Ali. She has not only unfurled the flag, but she also escaped from the site. त्या escape झाल्यात आणि त्यानंतर त्या अंडरग्राऊंड राहिल्या. She used to publish a pamphlet called Inqilab. She is rightly referred as Lakshmibai of a 42 movement. की क्विट इंडिया चळवळीच्या राणी लक्ष्मीबाई असताना म्हटलं गेलंय. त्यांच्या शौर्याकरता पुढच्या काळात त्यांना भारतरत्नही देण्यात आला आहे. आणि अशा प्रकारे महिलांचा सहभाग या चळवळीत होता का, तर इनॉग्रेशनच महिलेने केलंय. हे खूप बघण्यासारखी गोष्ट आहे. आणि अशा प्रकारे 9 ऑगस्ट हा दिवस जो आहे तो भारतामध्ये वंदे मातरम दिन किंवा ऑगस्ट क्रांती दिन म्हणून प्रसिद्ध आहे. की ज्या दिवशी मोठ्या प्रमाणावर लोक रस्त्यावर उतरले, इतक्या मोठ्या प्रमाणावर क्रांती झाली की ब्रिटिश म्हणाले की वी रिमेंबर्ड द रिवोल्ट ऑफ 1857. आम्हाला 1857ची उठावाची आठवण येते आहे. त्या लेवलचा उठाव 9 ऑगस्ट या दिवशी भारतामध्ये झाला आहे. 3 फेज होत्या मुवमेंटच्या क्विट इंडिया. फर्स्ट फेज वॉज ऑगस्ट सप्टेंबर 1942. ही एकदम तीव्र टप्पा होता. अर्बन वॉरफेअर स्वरूप होतं. शहरी युद्ध चाललं होतं. शहरांमध्ये प्रामुख्याने मोर्चे निघाले, अनेक लाठीचार्ज झाले, काही ठिकाणी तर फायटर प्लेन आणून बॉम्बिंग केलंय. त्या लेवलला ब्रिटिश गेले. तर लीडर्स अरेस्टेड, व्हायलंट अपरायझिंग इन द सिटीज टूक प्लेस, गव्हर्नमेंट बिल्डिंग, रेल्वे स्टेशन्स वर अटॅक्ड. सो युद्ध सदृश स्थिती होती या टप्प्यामध्ये. पण लवकरच लक्षात आलं की एवढं तीव्र युद्ध फार काळ करता येत नाही. शहरांमध्ये दडपशाही करणं सोपं असतं, नेतेही पकडले जातात. आणि मग असं ठरलं की ही जी केंद्र आहेत लढायची ते विखरून टाकायची. डिस्पर्स देम इन द रुरल एरियाज. ग्रामीण भागात जाऊन बसायचं जिथे अंतर लांब लांब आहेत आणि कार्यकर्त्यांना पकडणे फारसं सोपं नाहीये. ग्रामीण भागातल्या लोकांचा पाठिंबा पण होता. आणि त्यानुसार मग सेकंड फेज ऑक्टोबर टू मार्च 43. तर या काळामध्ये काय केलंय की मुवमेंट बिकम अंडरग्राऊंड, पॅरलल गव्हर्नमेंट फॉर्मड. अनेक ठिकाणी समांतर सरकारांची स्थापना करण्यात आली. आपल्याकडे सातारा इज अ बेस्ट एक्झाम्पल, की आंध्रमध्ये भीमवरम किंवा मग ओडिसामध्ये तलचेर किंवा युपी मध्ये बालिया किंवा बंगालमध्ये तामलुक, अशा अनेक उदाहरणं आहेत विच आर पॅरलल गव्हर्नमेंट्स. जेपी अरुणा आसफ अली त्या सगळ्यांची महत्वाची भूमिका या काळात होती. थर्ड फेज वॉज लॉंगेस्ट वन, 43-44. ब्रिटिश गेन द कंट्रोल थ्रू हेवी सप्रेशन. ब्रिटिशांनी बरंच सप्रेशन केलंय आणि तरीही या लोकांनी लढा दिलाच. thousands were arrested, movement had declining and still continued somehow. So repression was done by British. British declared the movement illegal. त्याने इलिगल घोषणा केली. सगळीकडे सैन्य मैदानामध्ये उतरवलंय. अरेस्ट सुरू केलेत लोकांचे. 1 लाख लोकांना अटक केलंय. अल्टिमेटली या चळवळीमध्ये 25,000हून जास्त लोक मारले पण गेलेत. तर भारताच्या इतिहासातली सर्वात हिंसक चळवळी ठरली आहे. त्याच वेळी सर्वात मोठी पण ठरली आहे आणि निर्णायक चळवळ ठरली आहे असं म्हणता येईल. की लोकांची जी निश्चय होता सौंदर्याचा कि आज हिमालय की चोटी से फिर हमने ललकारा है, दूर हटो दुनिया वालो, हिंदुस्तान हमारा है. आमचा हिंदुस्तान दुसऱ्या कोणाचा नाही आहे. इम्पोज हेवी सेन्सॉरशिप ऑन मीडिया, यूज ब्रुटल पोलीस फोर्स टू सप्रेस द प्रोटेस्ट. सगळे उपाय ब्रिटिशांनी केलेत जे जे करता येण्यासारखे आहेत. आता कोण होते या सगळ्या मुवमेंट मध्ये लीडर? तर या चळवळीचं वैशिष्ट्य असं की जेव्हा टीम ए वॉज अरेस्टेड बाय द ब्रिटिश, टीम बी केम इन द फील्ड. टीम बी इज अ सीएसपी. सीएसपी इज अ काँग्रेस सोशलिस्ट पार्टी, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने जयप्रकाश नारायण, राम मनोहर लोहिया, अरुणा आसफ अली, मीनू मसानी, अच्युतराव पटवर्धन, पंढरीनाथ पै, साने गुरुजी,
सुचिता कृपलानी असा एक मोठा गट होता. या लोकांनी ठरवलं की अंडरग्राऊंड व्हायचं, अटक करून घ्यायची नाही. त्या लोकांचं म्हणणं आहे की अहिंसा हे गांधींसाठी एक तत्व आहे, काँग्रेससाठी एक तंत्र आहे. टॅक्टिक्स अँड टॅक्टिक्स कुड बी चेंज्ड. So that means we can become violent if required. And ultimately they did become violent. Indeed, those who got arrested overnight, the team A, they became known as तुरुंगे. ते तुरुंग जाऊन बसले ना, आणि बाहेर जे बसले होते त्यांनी तो बॉम्ब लावले, सुरुंग लावून उडवलेत, आणि त्याचं नाव पडलं सुरुंगे. असं काँग्रेस अंतर्गतच दोन गट पडले, तुरुंगे आणि सुरुंगे. तर हा सगळा सुरुंगे गट आहे. जेपी प्रामुख्याने जयप्रकाश नारायण, हे लेड द अंडरग्राऊंड रेसिस्टन्स. त्याला पकडलं होतं, पण तुरुंग फोडून ते पळून गेले आणि परत त्यांनी चळवळ सुरू केली. ही वॉज अ हिरो ऑफ अ क्विट इंडिया. क्विट इंडियाचे प्रमुख हिरो होतं राम मनोहर लोहिया. तर एक भारत तोडो नावाची संदेश दिलाय, आणि मग प्रोपोगेटेड सोशलिस्ट आयडियाज थ्रू आउट. आचार्य नरेंद्र देव पण होते, इन्स्पायर्ड द युथ टू पार्टिसिपेट. युसुफ मेहरली यांनी क्विट इंडिया हे जे स्लोगन आहे ते दिलंय, आणि अशा प्रकारे या लोकांचं मोठं योगदान आहे असं दिसून येईल. सीएसपी जे होते त्यांचा अंडरग्राऊंड रेसिस्टन्स होता, फ्रॉम द सिक्रेट नेटवर्क्स टू इव्हेड द ब्रिटिश सेपरेशन. त्यांनी गुप्त केंद्र काढली. खुद्द मुंबईमध्ये त्यांचं हडळ हाऊस नावाचं केंद्र होतं. इतकं अंधार होतं की त्यांना असं वाटतं की तिथे हरणी फिरतायत. तिथे बदलून मग त्यांनी मूषक महल नावाचं पण दुसरं ठेवलंय. तिथे भरपूर उंदीर फिरत म्हणून नाव मूषक महल. त्यांनी रेडिओ ब्रॉडकास्टिंग केलंय. त्या अगदी मुंबईमध्ये उषा मेहतांनी चालवलं रेडिओ, सिक्रेट रेडिओ आझाद हिंद, की जो ब्रिटिशांचं छपून चालवलाय, किंवा पुण्यातही चाललाय, किंवा नेपाळमध्ये चाललाय. ठिकठिकाणी अशा प्रकारची केंद्र चालवली आहेत. ऑर्गनाइज स्ट्राइक्स अँड सबवर्टेड ब्रिटिश सप्लाय लाईन्स, एस्टॅब्लिश द पॅरल गव्हर्नमेंट्स इन द सम रिजन्स. तर या काळामध्ये भरपूर प्रमाणात ब्रिटिशांच्या ऑफिसवर अटॅक केलाय. रेल्वेचे प्लेट्स काढून रुळावरून रेल्वे घसरवली आहे. ब्रिटिशांचे युनियन जॅक काढून तिकडे तिरंगा लावलाय. ब्रिटिश खजिने ताब्यामध्ये घेतलेत. ब्रिटिश अधिकाऱ्यांवर हल्ले केलेत. अशा अगणित घटना भारतामध्ये या काळामध्ये घडल्या आहेत. इम्पॅक्ट ऑफ सीएसपी. सीएसपी अजून काय इम्पॅक्ट होता, केप द मुवमेंट अलाइव्ह आफ्टर टॉप लीडर्स बाय अरेस्टेड. यांनी मुवमेंट बंद पडू दिली नाही आणि चालू ठेवली. मोबिलाइज स्टुडंट्स, वर्कर्स अँड पीजंट्स, विद्यार्थी, कामगार आणि शेतकरी यांना त्यांनी विशेषतः ग्रामीण भागाला पुढे आणलं. पुश द मुवमेंट टुवर्ड सोशलिझम अँड मास पार्टिसिपेशन. त्यांनी समाजवाद पसरवला, लोकांमध्ये आणलंय. स्ट्रेंथन द कॉल फॉर द कम्प्लीट इंडिपेंडन्स. आता पूर्ण स्वराज्याच्या हाताखाली काही घ्यायचं नाही हे त्यांनी लोकांकडे वधवून घेतलंय. ब्रिटिश separation of CSP. So British police targeted the CSP leaders. Targeting केलंय. JP was arrested. CSP networks were dismantled, but spirit remained strong in this period. In mainstream, meanwhile, Gandhi himself was kept in Pune at a place called Aga Khan Palace. तिथे त्याची तब्येत बिघडत गेली. शिवाय त्यांच्या पत्नी कस्तुरबाचं निधन झालंय, किंवा त्यांचे सचिव महादेवभाई देसाई यांचे निधन झालंय. जे ब्रिटिशांनी आरोप केला की सगळा हिंसाचार हा तुम्ही स्पॉन्सर केला आहे, तुम्हीच त्याच्या मागे आहात. ते दुःखी होऊन गांधींनी 21 दिवसाचं उपोषण केलंय. तर त्या 18व्या दिवशी कोमात देखील गेले होते, आणि ते मरण्याची शक्यता होती, पण कसे बसे त्यातनं ते वाचलेत. पण अशा प्रकारे एक प्रकारे आतमध्ये राहून त्यांनी संघर्ष केलाय असं म्हणता येईल. आणि त्यामुळे शेवटी ब्रिटिशांनी त्याला सोडले 44 मध्ये. तर एकंदरीतच 42 मुवमेंटचं काय होतं, स्ट्रेंथन द डिमांड फॉर द इंडिपेंडन्स. इतकी अचूक मागणी स्वातंत्र्याची की ब्रिटिशांना कळलं की इथे आपले दिवस भरलेले आहेत. की एक चांगलं उदाहरण म्हणजे की बोट बुडायला लागली की उंदीर आधी पळतात, तसं भांडवलशाही लोक असतात त्यांना आधी कळतं की काय बुडतंय म्हणे. त्यामुळे या सगळ्या काळातच काय झालं की ब्रिटिशांचं भांडवल जे भारतात साधारणतः 80% होतं, त्या चळवळीच्या काळामध्ये 3%वर आलं. थोडक्यात ब्रिटिश भांडवलदार आता उंदरासारखे साम्राज्य सोडून पळून जायला लागले भारतातलं. तेच इंडिकेटर होतं की आता बोट बुडतंय. किंबहुना उलट असं म्हणत आपण की या काळामध्ये क्विट इंडिया भारताचं प्रशासन चालवायचा खर्च हा भारतातनं मिळणाऱ्या फायद्यापेक्षा जास्त झाला. दे हॅव टू स्पेंड मोर ऑन ऍडमिनिस्ट्रेशन देन व्हॉट दे आर गेटिंग द रेव्हेन्यू फ्रॉम इंडिया. सो दॅट मीन्स इट्स अ लॉस मेकिंग बिझनेस. हा सगळ्यात तोट्याचा व्यवसाय होता, आता आतबट्ट्याचा व्यवसाय होता, आणि अशी कामं करणारे ब्रिटिश लोक नव्हते. आणि त्यात युद्ध काळातच तरी क्लिअर केलं लोकांना की हे युद्ध संपू दे, आम्ही जातो, थांबवा आता हे सगळं, बस झालं. आणि त्यामुळे एक प्रकारे क्विट इंडिया मुवमेंट इज सक्सेसफुल, की त्यांनी अचूक दाखवून दिलं की आता यापुढे ब्रिटिशांना राज्य करणं अशक्य आहे. युनिफाईड द इंडियन्स अक्रॉस द कास्ट, रिलिजन अँड रिजन. सगळ्यांनी भाग घेतलाय अक्रॉस द कास्ट, रिलिजन अँड रिजन. ब्रिटिश रिअलाइज दॅट दे कुड नॉट रूल द इंडिया फॉर
लॉंग ब्रिटिशांना निर्णायकरित्या कळलं की आता आपण राज्य करू शकत नाही. लेड द फाउंडेशन फॉर द इंडियाज इंडिपेंडन्स इन 1947. क्विट इंडिया जे आहे त्यांनीच भारत स्वातंत्र्याचा पाया घातलाय, यात काहीच संशय नाहीये. Conclusion: despite being crushed by the British, the Quit India movement played a crucial role in accelerating the India's freedom struggle. की सामान्य लोकांचा सहभाग ही सर्वात मोठी गोष्ट आहे, की सर्व विविध पक्षांचे कार्यकर्ते जे आहेत ते सगळ्यांनी भाग घेतलाय, अंडरग्राऊंड झाले, त्रास सहन केला, गोळ्या झेलल्या, मारले गेले. तर जसे आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये भाई कोतवाल माथेरानचे वकील होते, पण तरी तर आपले गट स्थापन केला, माथा सुंदरकाचा प्रयत्न केला आणि शेवटी चकमकीत ते मारले गेले. तर मग असं कितीतरी भाई कोतवाल आपल्याकडे होते की ज्यांनी खूप मोठ्या प्रमाणात त्याग आपल्या आयुष्यात केला आहे. किंवा नंदुरबारचा शिरीष कुमार मेहता, त्याचं उदाहरण तर खूपच सुंदर आहे की तो शाळकरी मुलगा, तो त्याच्या मित्रांनी फ्लॅग मार्च काढलाय, तिरंगा हातात घेऊन मार्च काढलाय, पोलीस म्हणाले की पुढे यायचं नाही, तरी ते पुढे निघाले, तर ब्रिटिशांनी गोळी घालून त्याला मारलं शिरीषला. पण तो खालती पडला, त्याच्या मित्राने झेंडा हातात घेतलाय, पडू दिला नाहीये, त्यालाही मारलं, तिसऱ्या मित्राने घेतला, त्यालाही मारलं, चौथ्या मित्राने घेतला, चौघांनाही ब्रिटिशांनी गोळ्या घालून मारले. 13 वर्षांची कोवळी मुलं होती, पण त्यांनी बलिदान दिले. आणि अशा प्रकारे अगदी लहान लहान मुलांचं योगदान खूप मोठं आहे या चळवळीमध्ये, आणि त्यातनं स्वातंत्र्य आकाराला आलं असं म्हणता येईल. आणि अशा प्रकारे ही जी क्विट इंडिया मुवमेंट आहे, तिने अंतिमतः भारतीय स्वातंत्र्याला एक मोठा हातभार लावला, आणि गांधी म्हटल्याप्रमाणे त्यांच्या आयुष्यातली ती शेवटची चळवळ ठरली, हे दिसून येत आहे.